भक्ती आली होती तू पण? हा आले होते की. तू काय बोलला नाही तेव्हा. अरे पोरात कसं काय बोलणार, पोरात नाही बोलायचं म्हणलं बोलावा. आणि एकटीच आली का? नाही आलेत ना, मिस्टर आलेत, ते थांबलेत गावात, मग आता चाललेत त्यांच्याकडेच. छान झाला ना कार्यक्रम? हो छान झाला, सगळ्यांनी छान अरेंज केलं होतं. तू जेवण केलं का? हो केलं की मी जेवण. अरे ते काय झालं, ग्रुपला सगळ्यांनी हे केलं, ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. तू आहे का ग्रुपला? नाही मी नाहीये ग्रुपला. मी एक काम कर ना, तुझा नंबर दे, हा, ग्रुपला घे. जॉईन करून घेतो मी. दे इकडं. घेतलं मी, मिस्ड कॉल मारून आला माझ्याकडे. ठीक आहे. बरं ऐक ना, मला एक तुला गोष्ट बोलायची. तशी मी खूप आधी बोलायला पाहिजे होती, पण थोडा उशीर झालाय. बोल की. मला आहे ना, तू पहिल्यापासून खूप आवडत होती, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. पण मला आज बोलून टाकावं. असं नाही वाटत उशीर झालाय? आज जरा उशीरच झालाय, पण आता काय, जरा नाही, बरंच उशीर झालाय. आता त्या टायमाला हिंमत नाही झाली. हिंमत झाली असती तर मग. अरे मला पण लय वाटायचं तू बोलशील मला येऊन. मला मुली पण तुझ्या नावाने चिडवायच्या. मुली चिडवायच्या? हो मुली चिडवायच्या, पण तू काही बोललाच नाहीस. अरे मग मी नाही बोललो, तू येऊन बोलायचं ना. आता मी कशी बोलणार, मी मुलगी आहे, मी कशी येऊन बोलू शकते तुला? आणि तू नाही बोलला तर मग मी तोंडावर पडले असते. तू मला आवडत होती आणि आवडत आहे, हे सत्य होतं आणि हे सत्यच राहीन. अरे पण हे थोडं आधी बोलला असतास ना, थोडं आधी, माझं लग्न व्हायच्या आधी, तर आपणच लग्न केलं असतं ना. अरे पण आता जी गोष्ट मनात राहण्यापेक्षा होटावर आली, मी तुला बोलून दाखवलं, आता हे तरी मला चांगलं वाटायला लागलं, मनातली मनात दबण्यापेक्षा. आता काय करायचं, आता झालंय लग्न माझं. बरं ठीक आहे, जाऊन ते झालं लग्न, झालेल्या गोष्टीला तर काही करू शकत नाही, पण आता आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी बोलू शकतो ना. हा ठीक आहे, तू मला व्हॉट्सअपला आधी मेसेज नको करत जाऊ, मी तुला मेसेज करेन, ठीक आहे? कारण एक काम करत जा, घरी कोण नसेल ना, ज्या फ्री टाइम असेल त्या टायमाला मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा, मग मी कॉल करत जाईल. ठीक आहे, कारण घरी कळल्यावर परत इश्यू होतील. हा बरं चालतंय, मग चल सोडतो तुला. हा ठीक आहे, त्याच्या अलीकडेच सोड. हा चल. आई, ते दळण काय माझ्याच नावाने ठेवलं काय? हा, पाणी आले उन्हाची. आता मला थोडी जेवाय होतं. काय होतं रे जेवायला खरं? अगो बाय, तू दोघं गेले ना, जेवाय नव्हतं काय? मी तिला सोडलं आणि तसाच गेलो निघून. का ग? अहो त्यांचे होतं आमचं कशाला? आमचं होतं ना, पनीर. जेवायचं ठेवलं तसं. तू केलं ना वाटाण्याची भाजी, सुलीत होती ना, हा खातो आली दळण ठेवून येतो. नाही बाबा, काय होतं? टाक्या 2 टाक्या भरून आणायच्या. हा, पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड, वरण भात, सगळं इतकं छान केलं ना नियोजन त्यांनी. झाले एक जुने मित्र सगळे हो, ओळखले. सगळ्यांची ओळख झाली परत नव्याने. चांगले, मी येतो ठेवून ये. हा चालतंय. हा, येन काय मग? गॅस टाकीला मी सोमनाथला कोणाला तरी घेऊन येतो. दोन्ही भरून आणतो एखाद्या. त्याला बिन बाकी परत. बघती हा ये बाहेर. आले आई. बोला की, काय म्हणता? मी भाजीला काहीतरी घेऊन येते. ठीक आहे चालतंय. आणते भाजीला काहीतरी मी. हा हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे किती वेळ लावला फोन करायला? अरे सगळे होते ना घरी. अरे मग तुला म्हणलं ना घरी कोणी असलं मेसेज करत जा. हा मग म्हणून तर केला ना तुला कॉल मी लगेच. बर. आता आई गेल्यात भाजी आणायला आणि हे गेले दळण टाकायला. बर, मग रात्रीचं आपलं बोलणं व्हायचंच नाही म्हणायचं मग तुझे मिस्टर घरी असल्या. काय माहिती आता काय सांगता येते, पण तरी मी करेल तुला मेसेज. हा हा, घरी कोण असलं मेसेज करत जा. हा आणि मला काय वाटतंय, आपण आहे ना कुठतरी भेटू, जे आपलं प्रेम अधुरं राहिले ना त्याला पूर्ण करू. हा चालेल ना, भेटत जाऊ आपण.
आणि तू आधी काय नाही बोलला यार, मला माहिती का सारखा सारखा तोच विचार येतो डोक्यात आता. अरे जाऊन दे ना आता, काही गोष्टी मी तुला काय सांगतोय की भीती वाटत होती त्या टायमाला, वाटायचं तू घरी सांगितलं तर मोकरम तुझ्या घरचे मला मारतील, म्हणून मी गप्प बसलो. मग आता का बोललास? आता माहित असून माझं लग्न झालंय. हा पण तुला सांगितलं ना मी, माझ्या मनात असं राहायला नको होतं. बरं बरं ठीक एक आहे. मला एक विचारायचं होतं, हा बोल ना. तुझं नवरा आवडतं का रे तुला? आवडतो का म्हणजे? म्हणजे आवडतो का? नाही, आता काय आलं होतं स्थळ, त्यांनी लईच बळजबरी केली, त्यांना मी खूप आवडले होते, काय मग केलं लग्न. मला एक सांग, जर आवडत नाही तर त्या न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार का? आता काय घरच्यांनी लावून दिलंय, मग काय करणार ना. चल मग पळून जाऊ आपण. तू काय सांभाळणारच मला? अरे चल, तुला मी काय म्हणलं, आपण लांब जाऊ. असं पण माझं शिक्षण कम्प्लीट झालंय, कुठं पण नोकरी लागेल, आपण लांब जाऊ, बाहेरच्या राज्यात जाऊ, तिकडे जाऊन राहू, आपलं आपण सुखी राहू. ठीक आहे चालतंय, मग सांगते मग तुला तसं मी. तसं सांगते म्हणजे तसं नाही, डायरेक्ट फायनल सांग मला, म्हणजे बाकीची तयारी करायला सगळी. बरं ठीक आहे, जाऊ. कधी जायचं काय ते सांग मग मला. एक काम कर, मला 2 ते 3 दिवस दे. मी बाहेर म्हणजे इथून आपल्यापाशी असे कोणीच येणार नाही, अशा जागेवर जाऊन मी रूम बघतो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करतो. 2 ते 3 दिवस दे, 3 दिवसांनी तुला सांगतो कुठे यायचंय. जाऊ आपण पळून. ठीक आहे चालतंय. पण तुझ्या मनाची तयारी कर. हा चालेल. ठेवू का मग? हा. आय मिस यू. हॅलो. हा मिस यू. बाय.